हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ जाएगा और तो कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पडेगा. निरोप आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. कीर्तन अवधानपूर्वक ऐका. मला असं वाटतंय भगवंताचा निरोप प्रत्येकाला जावंच लागतं. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़कर सब कुछ जाना पड़ेगा. आएगा बुलावा हरि का, छोड़कर सब कुछ जाना पड़ेगा. प्रत्येकाला जावं लागत असेल तर माझं प्रामाणिक मत असं आहे, भगवंताचा निरोप येण्याच्या अगोदर प्रत्येकानं जाण्याची तयारी करून ठेवणं फार महत्वाची आहे. कळतंय तुम्हाला कीर्तन? निरोप आल्यानंतर जर जावंच लागत असेल तर निरोप येण्याच्या अगोदर माणसानं जाण्याची तयारी करून ठेवावी. परंतु माणसं नेमकं उलट करतात. ज्याच्या तारखा निश्चित असतात त्याची माणसं तयारी करतात. ज्याची तारीख अनिश्चित आहे त्याची बऱ्याचदा माणसं तयारी करताना दिसत नाहीत. गावातील सप्ताहाची तारीख निश्चित असते, माणसं सप्ताहाची तयारी मोठ्या जोमानं करतात. यात्रेला जाण्याची तारीख माणसाची निश्चित असते, यात्रेला जाण्याची सुद्धा माणसं तयारी करतात. परंतु ज्या अंतयात्रेची तारीख आपली निश्चित नाही, कधी भगवंताचा निरोप येणार आहे आणि कधी आपल्याला जावं लागणार आहे हे आपल्याला माहीत नसताना सुद्धा आपण जाण्याची तयारी करून ठेवत नाही. निरोप येण्याच्या अगोदर प्रत्येकानं जाण्याची तयारी करून ठेवली पाहिजे. जाण्याची तयारी करून ठेवायची म्हणजे नेमकं काय करायचं? हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.